आणि असं कधीच नागपूरमध्ये यापूर्वी घडलं नव्हतं आणि हा सुनियोजित कट असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। काय नेमकं म्हटलंय त्यांनी ते सुद्धा पाहूयात। हे एकदम शोभनीय नाही आहे। यापूर्वी असे कोणतेही दंगे झाले नाही, अशी परिस्थिती पण झाली नाही। मी एवढ्या वर्षापासून या एरियात राहतो, मुस्लिम पण राहतात मोठ्या प्रमाणात, पण असं कधी घडलेलं नाही। यावेळेस जे सुनियोजित करून अशा प्रकारचं घडून कुठेतरी कलंकित करण्याचं, कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे हेतुपुरस्पर केलेलं आहे हे जाणून येत आहे। कारण दुपारी झाल्यानंतर, वाद शांत झाल्यानंतरही ही प्रतिक्रिया म्हणजे त्यांनी दिलेली आहे आणि एवढा मोठा उद्ध्वंस केला। म्हणजे आमचे जे घरं आहे, आमच्या घरांवर ज्या नेम प्लेट्स आहेत त्या बघून त्यांनी गोटमार, त्या घरांच्या गाड्या फोडणं, हे सगळे प्रकार केलेले आहे। एक अत्यंत दयनीय आहे। तुम्ही बघू शकता, या बाजूच्या गाड्या फोडल्यात, या बाजूच्या गाड्या तुम्ही बघा सेफ आहेत। पूर्ण ठरवून केलेला कार्यक्रम आहे हा। हिंदूंच्या गाड्यांना त्यांनी दगडफेक केली आहे, फोडलेलं आहे आणि या साईडच्या गाड्या तुम्ही बघू शकता, एकही गाडीला तर काही झालेलं नाही आहे। सगळं ठरवून केलेला सुनियोजित आहे सगळं कारस्थान। एका दिवसाचा हा विषय नाही आहे। म्हणजे ठरवून दगड मारणे, ठरवून मजमा प्रत्येक गल्लीत जमाव जाणे आणि आमच्या लोकांना भीतीचं वातावरण निर्माण करणे हिंदू समाजामध्ये। आज या लोकांची बिचारी स्थिती काय झाली असेल यांना माहीत, त्यांची काय त्यांनी अभ्यती त्यांची काय रात्री असेल, डोळ्यात पाणी येतं आमच्या काल, इतकं घाबरून गेले लोक बिचारे। काल जी घटना घडली अशी घटना घडू नये। जे आम जनता आहे त्यांना खूप त्रास होतो, तर जे अशी घटना करतात त्या लोकांनी जनतेचा विचार केला पाहिजे की जनतेला किती त्रास होतो। आपल्या नागपुरात असं काही झालेले नाही आणि दंगा फसाद बी असं झालेलं नाही, असं आलं नाही पाहिजे। नागपुरात कधीच झालंच नाही पाहिजे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे नागपूरसाठी। नागपूर अतिशय शांत म्हणून असं शहर आहे आणि एकदम सध्याच्या कंडिशनमध्ये प्रगतीच्या याच्यात होत असताना हे घटना घडून अवरोध निर्माण करणे आहे। खूप निंदनीय घटना आहे ही। अशा घटना घडायला नको आहे। जे वातावरण आहे ते शांतीचं ठेवलं पाहिजे। काही जरूरत नसते अशी घटना घडायला। आज सगळ्याचं नुकसान झालं आहे, आम जनतेला सर्वात जास्त त्रास झाला आहे।